पुरावे दोषारोप पत्रात नाहीत, त्यामुळे तपासाला वाव असूनही पूर्ण क्षमतेने तपास झालेला नाही। दोषारोप पत्रातील पानांची संख्या अधिक असली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत, असं प्रतिपादन माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केलंय। कोल्हापुरात शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। शाहू स्मारक भवनमध्ये हे व्याख्यान पार पडलं। पानसरे खून, अर्धवट तपास आणि अपूर्ण दोषारोपपत्र या विषयावर बोलताना मुश्रीफ यांनी पानसरेंच्या खुनाबाबत दाखल केलेलं दोषारोपपत्र त्रोटक असल्याचं सांगितलं। सनातनचा साधक समीर गायकवाड याच्याकडून माहिती घेताना थर्ड डिग्रीचा वापर करणं गरजेचं होतं, मात्र पोलिसांनी फर्स्ट डिग्रीची वागणूक देऊन चौकशी केली, त्यामुळे समीरनं पोलिसांना संभ्रमात टाकत दिशाभूल करणारी माहिती दिली। समीरच्या साथीदाराला पकडलं नाही, मोटरसायकल, हत्यार जप्त केलं नाही, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं। मुश्रीफ यांनी लिहिलेल्या देशातील नंबर 1 ची दहशतवादी संघटना RSS आणि करकरेंना कोणी आणि का मारलं या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं। कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केलं। कॉम्रेड चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, स्मिता पानसरे, ॲडव्होकेट बन्सी सातपुते, गिरीश फोंडे यांची यावेळी भाषणं झाली। तेजस्विनी पांचाळ, संभाजीराव जगदाळे यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 20 ते 24 जानेवारी दरम्यान कागल नगर परिषदेच्या वतीनं शाहू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय। व्याख्यानमालेच्या रूपानं शहरवासियांना साहित्यिक मेजवानी मिळेल, याचा शहरवासियांनी लाभ घ्यावा असं आवाहन नगराध्यक्ष